आम्ही आलो आहोत ठाण्यातील द मध्ये हिरा हिंडालीला आणि आम्ही आलो आहोत दी नूडल्स मध्ये. ओके, तो हे फेमस आहे पिझ्झासाठी आणि आम्हाला पिझ्झा पण आज ट्राय करायचा म्हणून आम्ही इकडे आलो. सो बघूया आपण आपण जे ऑर्डर केले ते कसं येते आणि ते कसं टेस्ट लागते ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. तुम्ही यांची प्लेट बघू शकता किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये हे असं एक सिम्बॉल आहे म्हणजे आपण काय त्याचं पिझ्झा घेऊन जातो वेळ देवाला आणि ती डिझाईन खूप चांगली आहे. ओके, सो आम्ही ऑर्डर केलेला आहे 5th नंबर पिझ्झा. आपल्याला इकडे ना त्यांना असे नंबर वाईज सांगावं लागतात. माईट बी इकडे असं काहीतरी स्पेशल लोकांना पण त्यांनी ठेवलं असेल तर तो आम्ही 5th नंबरचा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि हे काहीतरी स्पेशल आहे म्हणजे एग प्लांट म्हणजे आय थिंक वांग्याचंच काहीतरी डिश आहे पण हे खूप लोकांनी घेतली म्हणून आम्ही ही पण ऑर्डर केलं आणि थोडं सुकं सुकं नको वाटायला म्हणून आम्ही ड्रिंक ऑर्डर केले. मी गेले ऑर्डर लेमन आईस टी आणि माझ्या नवऱ्याने केलेली आहे एक बियर. ओके, इकडचं ॲटमॉस्फिअर जर बघायचं असेल तर आपण इथे बघू शकतो. इथे त्यांनी एक पाटी लावलेली आहे जशी आपल्या शाळेमध्ये असायची. तर त्यांनी तिकडे खूप काही लिहिलेलं आहे म्हणजे हे माईट बी त्यांच्याकडे काहीतरी स्पेशल असं भाज्यांमध्ये किंवा चीजमध्ये त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते त्यांनी दिलेलं आहे. ते व्हेजिटेबलमध्ये, मीटमध्ये, इवन वेगनमध्ये. सो जर कोणाला व्हीगन ट्राय करायचं असेल त्यांनी डेफिनेटली हे प्लेस व्हिजिट करू शकतात आणि अजून तुम्हाला खूप 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 सारी माहिती आम्ही तुम्हाला सांगतो आहे. आता जर इकडे बघायचं राहिलं तुम्ही बघू शकता हे माझं लेमन आईस टी आलेली आहे आणि हे काय केलं तू ऑर्डर? Beer. बियर. Be careful, the plate is full. आणि हे आलेलं आहे वांग्याचं समथिंग डिश. ओके, वांगा आहे त्याच्यावरती टोमॅटो सॉस, चीज आणि बेसिल वगैरे ते टाकलेलं आहे. बघू हे कसं लागतं. बघू आता आपण हे खाऊन कसं लागतंय. खूप सारं चीज आहे याच्यामध्ये, थोडं गरम आहे. घरी कधी आपण वांगं खात नाही पण इकडे मी वांगं खाऊया. वांग्याचं भरीत नॉर्मल लागते पण तुम्ही ट्राय करू शकता. थोडी टेस्ट वेगळी आहे. चीज आणि टोमॅटो सॉस वगैरे आणि थोडी लसूणची पण टेस्ट वगैरे येते. सो नाईस. लेमन आईस टी ही पण खूप चांगली लागते. शुगर खूप कमी आहे आणि लेमनचा थोडा बिकॉज डेफिनेटली जो लेमन आईस टी तो लेमनचा थोडा फ्लेवर वगैरे येतो त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही जर चीजवाला फूड खाता किंवा थोडं असं हेवी फूड खाता तर डेफिनेटली तुम्ही त्यासोबत लेमन आईस टी वगैरे ह्यासोबत तुम्हाला डायजेशनला थोडं जास्त हेल्प करेल. आत्ता आम्ही जो 5 नंबरचा पिझ्झा मागवला होता त्याचा बेस मशरूमचा आहे. तुम्ही बघू शकता त्याचा जो बेस आहे तो मशरूमचा आहे. वरती थोडं चीज, देन टोमॅटो, सनड्राईड, बेसिल आणि थोडा पेस्टो सॉस वगैरे असं मिक्सिंग आहे त्याचं. बघू आता हा टेस्टला कसा लागतो. ज्यांना मशरूम आवडेल त्यांना डेफिनेटली हा पिझ्झा आवडेल पण मला एवढा पिझ्झा हा आवडलेला नाही. टोमॅटो बेसचा पिझ्झा चांगला लागतो. सो या पिझ्झाचा जो बेस आहे तो मशरूम बेस आहे. मला नॉर्मली टोमॅटो बेसवाला म्हणजे मी नॉर्मली जेवढा पण पिझ्झा खाल्लेला आहे तो टोमॅटो बेसवाला घेत होता तर म्हणून मला एवढा नाही आवडला. पण डेफिनेटली ज्यांना मशरूम बेस वगैरे करी वगैरे आवडत होतं त्यांना हा डेफिनेटली आवडेल. मला थोडा हा पिझ्झा मी तुम्हाला बोलली ना की मला थोडा एवढा बेस नाही आवडला म्हणून मी थोडं टेस्ट ॲड करण्यासाठी त्यांच्याकडे खूप सारे डिप्स आहेत. त्यातलं मी एक स्पायसी डिप आहे ते मागितलं आहे ज्याच्यामध्ये नॉर्मली ॲलोपेन वगैरे सगळं असणार आहे आणि टोमॅटो प्युरी. तर बघूया थोडं किती स्पायसी आहे आणि पिझ्झा कसं चांगला करतो. आता जरा चांगलं लागतं. खूपच स्पायसी आहे, थोडं चमचमीत लागतं.
हे पण मागितले होते मोझरेला अँड जलापिनो. त्याचं स्टफिंग स्वीट पोटॅटो वगैरे आहे, जलापिनो आहे आणि मोझरेला चीज थोडं गरम आहे. बघूया आपण चीज थोडी मते का बघूया. थोडी नाही होते ना बघू. गरम आहे जी भाजली पाहिजे. नाही खूप भारी लागतं, खूपच भारी लागते. क्रंची गरम आहे. तर आता आपण बघितलेलं आहे तिरामिसू. इट इज टेस्ट लाईक कॉफीचं जे फ्लेवर असतं आणि कॉफीचं जे टेस्ट असतं सेम तसं लागतं. स्पंज वगैरे असतो त्याच्याआधी कॉफी वगैरे ओतून मग त्याला ते क्रीम वगैरे मसाला तसं बनलं जातं. तर जेवल्यानंतर काहीतरी गोड खावंसं प्रत्येकाला वाटतं, तर मला कॉफी जास्त आवडते म्हणून मी हा स्वीट डिश प्रेफर करते. आपण खाऊन बघूया आणि मग सांगू आम्ही हे कसं लागतं. खूपच सॉफ्ट आहे कारण की पूर्ण त्याचा जो म्हणजे जो स्पंज आहे तो कॉफीने पूर्ण भिजवलेला असतो. वा, जसं एक्सपेक्ट केलं होतं सेम तशीच टेस्ट आहे. आणि आफ्टर काही खाल्ल्यानंतर तुम्हाला गोड हवे असेल तर थोडीशी जरा कॉफी मिक्स पाहिजे तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता.